हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जावाचे डेटा टाईप बघायचे आहे. तर जावामध्ये दोन प्रकारचे डेटा टाईप असतात, एक म्हणजे प्रिमिटिव्ह डेटा टाईप आणि दुसरा म्हणजे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप. ओके, तर डेटा टाईप आपण कशासाठी यूज करतो? डेटा टाईप आपण कॉम्प्युटरला इनपुट देण्यासाठी यूज करतो, की आपल्याला कशा टाईपचं आउटपुट कॉम्प्युटरकडून पाहिजे नाही, त्याच्यासाठी आपल्याला डेटा टाईप यूज करायचा असतो. तर प्रिमिटिव्ह डेटा टाईप हे साईजला फिक्स असतात आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप हे व्हेरिएबल असतात, म्हणजे त्यांची साईज फिक्स नसते. प्रिमिटिव्ह डेटा टाईप हे स्टॅटिक मेमरीमध्ये स्टोअर होतात, कारण की त्यांची साईज फिक्स असते. आणि नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप हे हिप मेमरीमध्ये स्टोअर होतात, त्यांची साईज फिक्स नसते. तर प्रिमिटिव्ह डेटा टाईपमध्ये पण दोन टाईप पडतात, एक म्हणजे न्यूमेरिक टाईप आणि दुसरं म्हणजे नॉन न्यूमेरिक टाईप. तर बाईट, शॉर्ट, इंटिजर, लॉंग, फ्लोट आणि डबल हे सगळे न्यूमेरिक टाईप आहे. ओके, मी इथे लिहून देते न्यूमेरिक टाईप. आणि कॅरेक्टर आणि बुलियन हे दोन्ही नॉन न्यूमेरिक टाईप आहे. ओके, नॉन न्यूमेरिक टाईप. ओके, तर यामध्ये आपण बघू शकतो की बाईटची साईज काय आहे, 1 बाईट. 1 बाईट मीन्स 8 बीट. कधी लक्षात ठेवा, कधी कधी बाईटची साईज 8 बीट असं लिहिली जाते, तर 1 बाईट म्हणजेच 8 बीट असते. ओके, त्याच्यामध्ये शॉर्टची साईज आहे 2 बाईट. ओके, इंटिजरची 4 बाईट, लॉंगची 8 बाईट, फ्लोटची 4 बाईट आणि डबलची 8 बाईट्स. ओके, त्याच्यानंतर नॉन न्यूमेरिक जे डेटा टाईप आहे त्याच्यामध्ये कॅरेक्टरची साईज आहे 2 बाईट्स आणि बुलियनची साईज आहे 1 बीट. पण बुलियनची साईज फिक्स नसते. ओके, JVM रन टाईमला डिसाईड करतो की बुलियनची साईज काय असायला पाहिजे. ओके, मी ते थोडंसं लिहून देते की बुलियनची साईज JVM डिसाईड करतो. ओके, JVM डिसाइड्स बुलियन साईज. तशी ती 1 बीट असते, पण ॲट रन टाईमलाच समजते की ती किती असायला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप म्हणजे स्ट्रिंग, ॲरे, क्लास, ऑब्जेक्ट, इंटरफेस ह्या कोणाचीही साईज फिक्स नसते. ती का, मी ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. ओके, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, साईज वगैरे किती आहे विचारू शकतात इंटरव्ह्यूमध्ये वगैरे. ओके, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर आपल्याला सध्या नोटपॅडवर यायचं आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये सिंपल जावाचा प्रोग्राम कसा लिहायचा हे शिकवलं होतं. तर आज आपल्याला डेटा टाईपचा प्रोग्राम कसा लिहायचा हे बघायचं आहे. ओके, तर मी सिंपल परत क्लास डेमोज बनवणार आहे. ओके, ते बनवल्यानंतर पहिली गोष्ट करायची की कधी पण मेन मेथड लिहून घ्यायची, कारण की प्रोग्रामचं स्टार्टिंग कुठून होतं, मेन मेथडपासून होतं. ते कसं लिहायची, पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन स्ट्रिंग args. ओके, तर आपल्याला काय करायचं आता, इथे एक एक डेटा टाईप आपल्याला डिफाईन करायचा इथे. ओके, तर आपण सुरू करूया. ओके, बुलियन, कॅरेक्टर, डबल, फ्लोट, लॉंग, इंटिजर, शॉर्ट, बाईट सगळे आपल्याला डिफाईन करायचे आहे. क्लास ऑलरेडी आपण डिफाईन केलेला आहे नॉन प्रिमिटिव्हमध्ये, हा नॉन प्रिमिटिव्ह झाला. ओके, आणि आता प्रिमिटिव्ह डेटा टाईप आपल्याला डिफाईन करायचे. तर पहिलं आपण बुलियनपासून स्टार्ट करूया. बुलियन, कधी पण डेटा टाईप हे स्मॉल लेटरमध्ये लिहायचे असतात. ओके, तर बुलियनला फ्लॅग मोस्ट ऑफ यूज करतात, पण आपण आपल्या पद्धतीने ते नाव देऊ शकतो, की असं नाही आहे की फ्लॅगच तुम्ही दिलं पाहिजे. ओके, तर त्याची व्हॅल्यू ट्रू आणि फॉल्समध्ये असते. ओके, त्याच्यानंतर कॅरेक्टर CH यूज करू शकतो आपण किंवा C पण यूज करू शकतो, हे तुमच्याच्यावर आहे. ओके, तर मी कॅरेक्टरमध्ये P देते, त्याच्यानंतर सेमिकोलॉन. ओके, व्हेरिएबल डिफाईन कसे करायचे डेटा टाईप हे फक्त लक्षात ठेवा. इंटिजरला मी n देते. ओके, त्याची साईज मी 20 घेते. त्यानंतर बाईटला मी B देते आणि साईज मी त्याची 2 घेते. ओके, आणि त्याच्यानंतर शॉर्टला मी S देते. शॉर्टला SRT देऊ, चला SRT, त्याची साईज मी घेते 56. त्यानंतर डबल, त्याची व्हॅल्यू घेऊया आपण 2.444. ओके, त्यानंतर फ्लोटची घेऊ. फ्लोट लक्षात ठेवा, फ्लोट म्हणजे फ्लोटिंग पॉईंट, मग त्याची व्हॅल्यू आपण अशी द्यायची 2.3 आणि लास्टला F द्यायचा. ओके, ही फ्लोटिंग पॉईंटची व्हॅल्यू झाली. आणि त्याच्यानंतर लॉंग, आणि लॉंगची व्हॅल्यू आपण घेऊया 1555 आहे. ओके,
तर व्हेरिएबल कसे डिफाईन करायचे मी सांगितलं आहे. बुलियन फ्लॅग इज इक्वल टू ट्रू आणि फॉल्स. जर तुम्ही बुलियन कधीही डिफाईन केला तर त्याची व्हॅल्यू ट्रू आणि फॉल्समध्ये द्यायची. कॅरेक्टर कसं द्यायचं की हे कोटमध्ये द्यायचं असतं कॅरेक्टर. ओके. इंटिजर, बाईट, शॉर्ट आणि लाँग ह्या व्हॅल्यू डायरेक्टली देऊ शकतो आपण, कारण की ते न्यूमेरिक आहे. ओके. मी ते सांगितलं आहे की ते बाईट, शॉर्ट, इंटिजर, लाँग हे सगळे न्यूमेरिक आहे. ओके. त्यानंतर फ्लोटची लास्टला एफ द्यायची आणि डबल फक्त 2.4 पॉईंट, कारण की ती फ्लोटिंग पॉईंटची व्हॅल्यू. ओके. मी डायग्राममध्ये सांगितलं होतं की फ्लोट आणि डबल हे काय आहे, हे फ्लोटिंग पॉईंट आहे. प्रिंट करायचे आहे. मग प्रिंट करण्यासाठी आपण काय यूज करतो, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एलन. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बुलियन आपण प्रिंट करणार आहे. मग बुलियन इक्वल्स टू, त्यानंतर इथं प्लस साईन द्यायचं आणि त्याच्यानंतर बुलियनचा जो वर व्हेरिएबल डिफाईन केलेला आहे फ्लॅग, तो आपण घ्यायचा. ओके. आणि लास्टला कोमा द्यायचं. ओके. तर मी प्रोग्राम सेव्ह करून घेते. पहिला प्रोग्रामचं नाव सेव्ह करण्यासाठी आपल्याला मोस्ट ऑफ क्लास नेमच यूज करायचं आहे, डेमो डॉट जावा. ओके. त्यानंतर आपल्याला 1 बाय 1 सगळे व्हेरिएबल डिफाईन करायचे. कॉपी पेस्ट करते. बुलियन नंतर काय आहे, कॅरेक्टर आहे. मग इथे आपण कॅरेक्टर देऊया, कॅरेक्टर. आणि कॅरेक्टरची व्हॅल्यू आपण कशाने डिफाईन केलेली इथे, CHने. तर तो इथे द्यायचा, CH. त्यानंतर पुढे आपण इंटिजर घेऊया. हे मी डबल कोटमध्ये देते ना, ही व्हॅल्यू तुम्हाला आउटपुटमध्ये डिस्प्ले होणार आहे. मी तुम्हाला सांगेल ते. ओके. इंटिजरसाठी आपण n यूज केला आहे म्हणून इथे n घ्यायचा. त्यानंतर बाईट, बाईटसाठी बी यूज केलेला आहे आपण, बी. त्यानंतर शॉर्ट, SRT यूज केला आहे. त्यानंतर काय आहे, डबल. डबलसाठी आपण यूज केला आहे व्हॅल्यू. हे नाव आणि हे नाव एकदम सेम द्यायचं. असं नाही की त्या आपण व्ही कॅपिटल केलं तर चालेल, नाही चालणार. ओके. त्याला सेकंड नाव धरलं जाईल, ते पण तुम्हाला डिफाईन करावं लागेल. त्याच्यानंतर फ्लोट आहे, त्याला आपण टेम्प असं डिक्लेअर केलेलं आहे. फ्लोटला आपण टेम्प. आणि लास्ट लॉंग राहिला आहे, त्याला आपण व्हॅल म्हटलेलं आहे, लॉंग फॅन. ओके. तर प्रोग्राम सेव्ह करायचा आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की डेटा टाईप कसे डिफाईन करायचे आणि ते आपण कसे प्रिंट करतो वगैरे. ओके. तर प्रोग्राम सेव्ह करायचा. सिम्पल CMD मी यूज करते. CMD ओपन करायचं. इथे जावाची डेमो डॉट जावा कंपायलिंगसाठी आपण यूज करतो. जर तुमच्या प्रोग्राममध्ये काही एरर असेल तर ती इथे डिस्प्ले होणार आहे. ओके. माझ्या प्रोग्राममध्ये काही एरर नाही, त्याच्यामुळं इथे आली नाही. सपोज मी इथे मी काय केलं असतं, सपोज इथे मी हे काढून टाकलं असतं. ओके. सेमिकोलॉन. तर मी इथे आले असते आणि इथं कंपाईल केलं असतं, तर त्यांनी इथे एरर दिली असती की ते सेमिकोलॉन एक्सपेक्टेड आहे, तू टाकलेला नाही. आणि ती कोणत्या लाईनला, 18 नंबरच्या लाईनला सेमिकोलॉन मी दिलेलं नाही आहे. ओके. तर ते इथे आलं असतं. इथे सध्या लाईन आपल्याला दिसत नाही आहे, नंबर इथे दिसत नाही आहे. पण तुम्ही जर ID वगैरे यूज करत असेल तर तिथं प्रॉपरली नंबर वगैरे दिलेले जातात. तर कंट्रोल S करायचं आणि प्रोग्राम परत एरर काढून प्रोग्राम सेव्ह करायचा आणि प्रोग्राम परत कंपाईल करायचा. मग आता सध्या आपल्या प्रोग्राममध्ये काही एरर नाही. त्याच्यानंतर प्रोग्राम आपल्याला रन करायचा आहे. ओके. तर तुम्हाला आउटपुटमध्ये दिसलं असेल की जी आपण डबल कोटमध्ये जी व्हॅल्यू लिहिली होती ती तशीच्या तशी इथे येते आणि तिथून पुढे प्लस करून फ्लॅग, म्हणजे जी आपल्याला व्हॅल्यू आपल्याला प्रिंट करायची होती फ्लॅग ट्रू. मग बुलियनची व्हॅल्यू काय आली, ट्रू आली. कॅरेक्टरची व्हॅल्यू काय आली, P आली. म्हणजे जिथे आपण हे वर्ड डिफाईन केले होते त्या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला इथे भेटल्या आहे. ओके. व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल.
माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. थँक यू सो मच.